यानंतर आता देशभरात चर्चेत असणारी बातमी। दिल्लीतल्या जंतर मंतरमध्ये सोनम वांगचुक यांचं 20 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। विविध स्तरातून वांगचुक यांना पाठिंबा वाढत होता। नीट पेपर फुटी आणि परीक्षांमधील घोळाविरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। मात्र आज सकाळी अचानक दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं आंदोलन स्थळावरून उचलून ॲम्ब्युलन्समधून थेट त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। यामुळे जंतर मंतरवर प्रचंड गोंधळ झाला। दरम्यान अभिजित दिपके हे आंदोलनाच्या ठिकाणी नसताना पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचललं। सोनम वांगचुक यांना उपोषणातून उचलत असताना दुसरीकडे पोलिसांनी अभिजित दिपकेंना नजरकैदेत ठेवल्याचा दावा केलाय। यावरून देशभरात संतापाची लाट बघायला मिळतेय। शांततेत सुरू असलेलं आंदोलन सरकार दडपत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर अभिजित दिपकेंनी उपोषण सुरू केलंय। यावेळी दिपकेंना अश्रू अनावर झाले होते। आज तक हम सिर्फ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांग रहे थे, लेकिन नरेंद्र मोदी अब बारी तुम्हारी है। इस देश के इतिहास में नरेंद्र मोदी जितना घटिया प्रधानमंत्री ने इंसान भी घटिया है। ऐसा घटिया इंसान है कि बच्चों को लाठीचार्ज करता है, बच्चों पर लाठीचार्ज करता है। इतना घटिया इंसान है, इतना घटिया, आज तक के इतिहास में इतना घटिया प्रधानमंत्री भारत को मिला। ये हमारे देश के लिए शर्म की बात है कि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री है। इस देश को बहुत महान नेता मिले, इस देश को बहुत महान प्रधानमंत्री मिले, लेकिन नरेंद्र मोदी की वजह से प्रधानमंत्री की कुर्सी का अपमान हो रहा है। तर वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होतोय। सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तर उद्धव ठाकरेंनीही भाजपला सुनावलंय। ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले? ज्या भाजपने तुझ्या नावाने मत मागून सत्ता मिळवली, त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसला की काय? यांचं माणुसकी गेली बाजूला, पण यांच्याकडे सैतान कसं काय झालं? एवढी कशी समजा आपली मावशी पक्ष बाजूला ठेवा, हा हिंदुत्वाचा लढा आहे। तसंच उद्या आम्ही मुंबईमध्ये करतोय ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय। अनेकांनी मला विचारलं तुम्ही दिल्लीला जाणार का? जरूर जाईल, पण नुसता कोरड्या शब्दांनी त्यांचं मी समाधान करायला जाणार नाही। पहिले इकडे मी आंदोलन करेन, पहिली त्यांना इकडे पाठिंबा रस्त्यात उतरून दाखवेन आणि मग मी त्यांना भेटायला जाईल। जब मोदी डरते हैं तब तक वो पुलिस को आगे करते हैं। जो कहावत हमारे महाराष्ट्र में है, शायद देश में भी हो सकती है। मोदी जी को पता था कि 20 तारीख से पार्लियामेंट शुरू हो रही है और वो डर के वजह से सोनम वांगचुक को जबरदस्ती, आपने देखा होगा अगर उनकी तबीयत ठीक नहीं थी तो उनको स्ट्रेचर लाया जाता, स्ट्रेचर नहीं लाया गया, उनको एक कपड़े में घुमेट लिया। या पद्धतीनं 20 तारखेला जो मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चामध्ये तो मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी अनेक महाराष्ट्रातनं हजारोच्या संख्येने त्या निमित्तानं विद्यार्थी आणि बाकी लोक जॉईन होणार आहे आणि हा मोर्चा कोणत्याही पद्धतीनं यशस्वी होईल। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा। एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू। ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं, ही दडपशाही काय प्रकारची दडपशाही चालू आहे?